किनवट माहूर मतदारसंघाची सध्या प्रचाराची रंगत याच्यामध्ये आलेली आहे आणि माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार तसे राजकीय विश्लेषक म्हणून नंदकुमार संतान हे आपल्यासोबत आहे. खास राजकीय वार्तालाप या किनवट माहूर तालुक्यातला जाणून घेण्यासाठी विदर्भ न्यूजवर खास त्यांची विशेष मुलाखत आज आपण प्रसारित करत आहोत. नमस्कार, मी नंदू संतान, पत्रकार माहूर. आपण आता जो मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगानं रणधुमाळी अतिशय जोरात आलेली आहे. प्रचार संपण्याला फक्त केवळ 5 दिवस उरलेले आहेत आणि अशा परिस्थितीत नवे नवे मुद्दे माहूर किनवटच्या राजकारणात येत आहेत. हा तालुका बंजारा आदिवासी बहुल असून या ठिकाणी मुस्लिम व दलित मतदान तसेच मराठा मतदान हे इफेक्टिव्ह ठरणार आहे. त्या अनुषंगाने विचार करू जाता आज तरी लढत चुरशीची असून केवळ 10 ते 15 हजार मताच्या फरकाने कुणीही निवडून येऊ शकतो. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक आणि भाजपचे भीमरावजी केराम. पण रोज नवीन मुद्दे निघत असल्यामुळे कोणाची मतं मायनस होतील, कोणाची प्लस होतील याचे उत्तर येणारी 20 तारीखच देणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आजच्या पोझिशनमध्ये हा आलेला आहे, तो म्हणजे डिलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया. डिलिमिटेशन कमिशनमध्ये 2029साठी हा मतदारसंघ आदिवासी राखीव होण्याची शक्यता असल्याने ओबीसींना ही शेवटची संधी असल्याने ओबीसी मते जागरूक होऊन त्यांनी जर आपला आमदार निवडून आणला तर नवल वाटावयाचे कारण नाही. तुर्तास डिलिमिटेशन कमिशनची चर्चा गावोगावच्या पारावर, मारुतीच्या मंदिरावर, हॉटेलमध्ये चौकाचौकात होत असून हा मतदारसंघ आदिवासी राखीव झाला तर पुढील 20 वर्ष आपल्याला इतर समाजाचा माणूस निवडून देता येणार नाही ही भावना प्रबळ होत असून ती भावना कुणाचा घात करेल याचे उत्तर येत्या 20 तारखेलाच आपणास घ्यावे लागेल. या तालुक्यात मुख्यमंत्री नामदार फडणवीसांची सभा झाली. त्यांनी चिमटा धरणावर यापूर्वी ते धरण होणार असं सांगितलं होतं आणि आत्ताच्या सभेमध्ये सांगितलं की होणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यासारखा माणूस एक वाक्यता ठेवत नाही. विकास झाला या तालुक्याचा, 2000 कोटी केरामांनी आणले हे सत्य कोणालाही नाकारता येत नाही. परंतु त्यावर कंट्रोल नसल्याने तो विकास केवळ गुत्तेदाराचा झाला असून काल रस्त्यावर भिकाऱ्यासारखे फिरणारी काही गुत्तेदार मंडळी आज करोडोपती झाली आहेत आणि हेच शल्य मतदारांच्या मनात आहे. वडसा म्हणून एक गाव आहे, तिथं नागनाथाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी 3,15,00,000चा रस्ता केवळ 50 लाखात केला आणि 2.5 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि आजही तो रस्ता पाहायला ट्रक जर गेला केवळ वाळूचा तर तो पूर्ण फुटून निघतो. अशाच प्रकारची निकृष्ट कामं या तालुक्यात अनेक ठिकाणी झालेली आहेत. तांदळा, महादापूर, हडसणी हा वानोळा सर्कल हे या तालुक्याचं काश्मीर समजलं जाते माहूर किनवटचं. परंतु त्या मतदारसंघात जाण्यात रस्ते नाहीत, तेथील पुले वाहून गेलेली आहेत.